नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज मानले जातात. श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनाच्या निमित्तानं अक्कलकोटसह जिथे स्वामींचे मठ आहेत, स्वामींची मंदिरं आहेत, तिथे विशेष पूजा अर्चा केली जाते. मित्रांनो, भारतीय संस्कृती आणि परंपरामध्ये आरती म्हणण्याच्या परंपरेला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरती म्हणजे भक्तिभावाचं एक प्रतीक आहे. आरती म्हणजे देवांचं गुणगान करणं, देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्याच्या कृपेसाठी आरती केली जाते. आरती ही भक्तिभावानं देवाला समर्पित होण्यासाठीची एक पद्धत आहे. आरती करताना भक्त हा पूर्णपणे देवाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जातो. आरती म्हणजे आराधना, देवाची उपासना करणं हे आहे. आरती करताना आपलं सर्वाधिक ध्यान हे देवाकडे असतं. देवाशी एकरूप होण्याचा प्रयत्न आरती करताना आपण करत असतो. आरती करताना निरांजन ओवाळलं जातं आणि दिवा हे तेजाचं प्रतीक मानलं जातं. दिवा लावल्यानं पावित्र्य, चैतन्य आणि सकारात्मकता आपल्या घरामध्ये येत असते. अंधार किती गडद असला तरी एक पंथी अंधाराशी 2 हात करण्याची आपल्याला शक्ती देते. दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता वाढते. त्यामुळे दिवा लावणं हे आशेचं लक्षण मानलं जातं. आरतीच्या दिव्याच्या ज्योतीनं परमेश्वर सर्व संकट दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. आरत्या त्या देवाचं रूप, काम सांगणारे आहेत. शेवटी देवा तू ये अशी आळवणी केली जाते. या आळवणीला देव प्रतिसाद देतो अशी मान्यता आहे. श्री स्वामी समर्थांची आरती हे एक साधन नसून त्यांच्या भक्तांनी त्यांच्या आराध्याला आदरानं स्मरण करण्याचं आणि प्रेमाची एक प्रतिमा आहे. आरतीचं महत्त्व हे प्राचीन आहे. आरतीने भक्तांना त्यांच्या आराध्याच्या सानिध्यामध्ये आणि दिव्यत्वामध्ये आत्मीय अनुभव करण्याची एक संधी मिळते. स्वामी समर्थ महाराजांची दररोज आरती म्हणावी असं म्हटलं जातं. आरती म्हटल्यानं आपल्या मनाला एक प्रकारची शांती मिळते आणि आपला ताणतणाव कमी होतो. घरातील आणि मनातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची ताकद या आरतीमध्ये असते. आरती म्हटल्यानं घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं. स्वामी समर्थांची आरती म्हटल्यानं त्यांची कृपा आणि आशीर्वाद आपल्याला मिळतो. आरतीमुळे मानसिक आणि आत्मिक शांतता लाभते. आरती म्हटल्यानं संकट दूर होऊ शकतात. अडचणींवरती मात करता येण्याची क्षमता निर्माण होते. घरामध्ये आरती म्हटल्यानं सुख, शांती नांदते आणि कुटुंबातील वाद कमी होतात. स्वामी समर्थांवरची जी श्रद्धा आहे ती वाढीस लागते. स्वामी सेवा आणि भक्तीमध्ये दृढता येऊ शकते असं म्हणतात. अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्या आरतीनं भक्तांना एक आत्मिक शांतता, संतोष आणि ध्यान प्रदान होतं असं म्हटलं जातं. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं स्वामी समर्थांची आरती का म्हणावी, रोज आरती केल्यानं आपल्या घरामध्ये काय काय बदल होतात, हेच आजच्या या व्हिडिओमधनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.